महार वतनाला खरेदी करण्याच्या संदर्भात पार्थ पवार यांनी कागदपत्र तयार केले होते। त्या कागदपत्रांची फाईल घेऊन किंवा ते कागदपत्र घेऊन आता या बॅगमध्ये जर बघितलं तर 20 किलोच्या जवळपास कागदपत्र आहे आणि हे कागदपत्र पुण्यावरून थेट आता दिल्लीपर्यंत दाखल झाले आहे। अमित शहा यांच्या पुढे हे सादर होणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने हे कागदपत्र घेऊन आले, त्याची चर्चा करूया। स्वागत करतो आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण दिल्लीत आलेला आहात, कागदपत्र घेऊन आलेला आहात, वाटतं अमित शहा भेटेल? आताच्या घटकेला आशा नक्कीच आहे, भेटतील की नाही मला माहित नाही, पण प्रयत्न तर मी करणार आहे। पहिलं तर मला ना न्यूज 18 लोकमतला सांगायचंय की हे कशाला तुम्ही असं सगळं केलं, कारण मुंबईतला मी निघाले तेव्हा सहजपणे मी न्यूज 18च्या एका पत्रकाराला सांगितलं की मी जी बॅग म्हणे तुम्ही कागदपत्र घेऊन जाताय का, म्हटलं हो ना 21 किलोची बॅग आहे। तिथपासून सगळ्याच्या सगळ्या चॅनलनी चालू केलंय, तर मला नाही नाटक खरंच जमत नाही तो ते, कारण भाजपला वगैरे ठीक आहे, माझ्यासारखे सामान्य लोकांना हे बरं वाटत नाही। बैलगाड्यावरून पुरावे घेऊन गेले होते, तेच फडणवीस आज त्यांच्याबरोबर सत्तेत आहेत आणि सगळ्या फाईल्स क्लोज करून सत्तेत आहेत, या गोष्टीचं दुःख होतं। पण मला असं वाटतं की माझ्यासारख्या लोकांनी अधिक सचोटीने हे सगळं लढलं पाहिजे आणि याच्यात न्याय मिळाला पाहिजे। साधारणतः पालकमंत्री अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा पुत्र पार्थ पवारचा घोटाळा आहे। अजित पवार ज्या ठिकाणी घोटाळा झाला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, न्याय होईल का? नाही, आताच्या घटकेला दोन गोष्टी सरकारने केल्या। काय केल्या की बाबा, एकतर त्यांनी स्टॅम्प ड्युटीचे जे ऑफिसर्स होते महसूल विभागाचे, त्यांनी एक FIR केला। FIR कोणाविरुद्ध केला? शीतल तेजवानी आणि जो सही करणारा, ज्याला फक्त अथॉरिटी होती, त्यांनी केला। खरं तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यावर झाली पाहिजे। घेणारं होतं अमेडिया एंटरप्राइजेस LLP, ज्याचे 99% पार्टनर हे पार्थ पवार होते, त्यांच्यावर झालं नाही, पण 1% ज्याच्याकडे फक्त सही करण्याची अथॉरिटी होती त्या दिग्विजय पाटीलवर झाली। हा पहिला मुद्दा। दुसरा, त्यांनी एक समिती बनवली, त्या समितीत 6 पैकी 5 अधिकारी पुण्याचे। आता पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलांनी स्कॅम केला, तर हे इन्व्हेस्टिगेशन होणं तरी शक्य आहे का? तर त्यात सुद्धा कलेक्टर, ज्यांना थेट जूनपासनं हे सगळं माहीत होतं की याची खरेदी झाली आहे, म्हणजे याची ही जमीन विकली गेली आहे, हे कलेक्टरना माहिती होतं, तरी सुद्धा गप्प बसले। का गप्प बसले? त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे। त्यांना शो कॉज नोटीस इश्यू करा आणि जोपर्यंत पेंडिंग इन्क्वायरी आहे त्यांना सस्पेंड करा, तरच हे सगळं बंद होईल। आताच्या घटकेला ही जी समिती आहे त्यात हेच कलेक्टर जर आले तर त्याच्याकडनं काय अपेक्षा करू शकतोय आपण? आणि त्याच्यात आताच्या घटकेला एकानंतर एक जे पेपर येत आहेत, म्हणजे माझ्याकडे आधी ऍडज्युडिकेशनचे पेपर आले, प्रचंड गंभीर होते। काल LOIचे जे पेपर आले ते तर इतके भयानक आहेत की फ्रॉड एक नाही अनेक लेवलला झालाय। हा LOI मुळात देताच येत नाही। हो, IT पार्कसाठी वेगळे रूल आहेत आणि ITES साठी वेगळे रूल आहेत। ITES म्हणजे साधं सेंटर उघडणं, सेंटर उघडलं म्हणजे तुम्ही मी एखादं कॉल सेंटर उघडलं, त्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन इज LOI, याच्यात कुठलीही सूट मिळत नाही, स्टॅम्प ड्युटीची मुळीच नाही। आणि असं LOI घेऊन यांनी नंतर ऍडज्युडिकेशन केलं। ऍडज्युडिकेशनमध्ये 21 कोटीच्या ऐवजी त्यांना 6 कोटी सांगितले भरायला, ते सुद्धा या बाईसाहेबांना भरायचे नव्हते, म्हणून एक दारू पिणाऱ्या अधिकाऱ्याला पकडून, ते तारू नावाचे जे होते त्यांना पकडून त्यांनी सेल डीड केलं। आता त्यांना त्या अधिकाऱ्याला, छोटा अधिकारी आहे, बरखास्त केलं म्हणून राज्य सरकार टाउनटाउनिंग करत आहे। पण आताच्या घटकेला ना FIR मध्ये 22 दिवस झाले पार्थ पवारचं नाव नाही। खारगे समिती पैसे भरले नाही, दंडही भरला नाही, दंड भरायला तिसऱ्यांदा त्यांना मुभा दिली। आज जर तुम्ही मी केलं, आपल्याला 1 दिवसाची मुदतवाढ मिळेल का? पण त्यांना मुदतवाढीवर मुदतवाढ आणि बावनकुळे म्हणतात की त्यांना नैसर्गिक न्याय मिळण्यासाठी आम्ही देतोय। कसला नैसर्गिक न्याय आहे हा? फ्रॉड करतायत ते, उचला आणि जेलमध्ये टाका, पण करताना दिसत नाही। महायुतीचे मोठे पार्टनर आहे अजित पवार, त्यामुळे त्यांच्या मुलाला हा न्याय मिळत असेल असं वाटतं, नैसर्गिक न्याय जे चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। पण या संदर्भात अजित पवारांची भूमिका आहे, अजित पवार पालनकर्ते आहे, अजित पवार राज्याचे पालककर्ता आहे, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री आहे। अशा वेळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। एकीकडे धनंजय मुंडे राजीनामा देतात, दुसऱ्या प्रकरणामध्ये
प्रत्येक ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल ना असा प्रत्येक व्यक्ती देतो. सिंचन घोटाळा जेव्हा मी लावून धरला होता आणि रोज हॅमरिंग करायचे तेव्हा त्यांनी एक संध्याकाळी अचानकपणे 5 वाजता असं जाहीर केलं की मला असं वाटतं की निष्पक्ष चौकशी सिंचन घोटाळ्याची झाली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय. जोपर्यंत याची चौकशी होत नाही तोपर्यंत. मग आता का नाही देत? तुमच्या मुलांनी 1800 कोटीची सरकारी जमीन एकदा नाही 4 लेवलचा फ्रॉड केलाय. LOIचा फ्रॉड केलाय, ऍडज्युडिकेशनचा फ्रॉड केलाय, सेलडीटचा फ्रॉड केलाय, ताबा मिळवायला बाउन्सर पाठवले. आता याच्यापेक्षा जास्त खराब काय होऊ शकणार आहे? आणि एवढं करून तुम्ही जर पदावर राहिलात, पालकमंत्री म्हणून राहिलात, तर कसं शक्य आहे याची चौकशी होणं? पुण्याचे पालकमंत्री तुम्ही, फ्रॉड केलं तुमच्या मुलांनी, ते पण पुण्यात. शक्यच नाही होणं. अमित शहा वेळ देतील? तुम्ही किती दिवस दिल्लीत थांबणार आहात? कारण की किती दिवसात तुम्हाला वेळ देतील? 2 दिवस वाट बघणार आहे. मी आज सकाळी म्हणजे काल मी ईमेल त्यांच्या ऑफिसशी रिच आउट केलं होतं. आज पुन्हा रिमाइंडर पाठवलं. 2दा त्यांच्या ऑफिसशी बोलणं झालंय, नुसतं फोनवर त्यांच्या. तर ते म्हणाले आमची संध्याकाळी लिस्ट बनेल, त्यातनं तुम्हाला असेल तर वेळ कळवली जाईल उद्या सकाळपर्यंत. आत्ताच्या घटकेला मला माहित नाही वेळ मिळेल की नाही. माझं कर्तव्य मी करतेय. त्यांनी वेळ दिली ठीक आहे, नाही दिली मी पेपर्स ठेवून मुंबईला जाऊन हायकोर्ट मूव्ह करेन. धन्यवाद. ह्या त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. त्यांनी सांगितलंय मी 2 दिवस वाट पाहणार आहे दिल्लीमध्ये. अमित शहांच्या कार्यालयासोबत चर्चा सुरू आहे. त्यांना मेल झालेला आहे, त्यांच्यासोबत दूरध्वनीवर बोलणं झालेलं आहे. त्यांनी म्हटलंय, आश्वासन दिलंय की भेटण्याची वेळ देऊ म्हणून. नाही भेटली तर कागदपत्र त्यांच्या दरवाजासमोर सोडून मुंबईला परत जाणार आणि मग उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतापसह प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली.